नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. महापालिकेचं कव्हरेज तुम्ही लाखोच्या संख्येनं पाहत आहात, त्याबद्दल थँक्यू. आणि अर्थात मुंबईवरती आमचा फोकस आहेच. मुंबईत शेवटची 10 दिवस जी काही रणधुमाळी सुरू असणार आहे ती आम्ही दाखवूच. पण महाराष्ट्राच्या व्यापक राजकारणाचा एक नवाच पट मला पुण्यामध्ये पाहायला मिळतो. आता श्री अजित पवार यांची मगाशी पत्रकार परिषद आम्ही कव्हर केली. इंटरेस्टिंगली 2 दिवसाआधीचे अजित पवार आणि आत्ताचे अजित पवार याच्यात बराच फरक आहे. बहुधा भारतीय जनता पार्टीने त्यांना योग्य तो संदेश दिला आहे. कारण ते आज असं म्हणाले की मी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडच्याच मर्यादित बोलतो आहे. खरं म्हणजे 70,000 कोटी रुपयाचा वगैरे संदर्भ त्यांनी आधी काढला आणि भारतीय जनता पार्टी ही कशी महाभ्रष्ट पार्टी आहे हे सांगितल्यानंतर मग आधी श्री रवींद्र चव्हाण, मग नंतर श्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांनी त्यांना आठवण करून दिली की तुमचे जुने जर पत्ते आम्ही काढले तर तुमची खूप अडचण होईल. पण तरीसुद्धा मला असं जाणवतं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित आहे ते बहुधा होणार नाही. आणि मी तर अगदी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडं पण हा संदेश गेला आहे बहुधा, कारण आम्ही जे कव्हरेज करतो आहे त्याच्यातनं भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत सुरू आहे. ती बऱ्याच ठिकाणी आहे. आणि मूळचे पुणे भारतीय जनता पार्टीची मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी यांना हा काही आवडत नाही हे सगळं. पण म्हणून याची थोडीशी उजळणी केल्यानंतर हे जरा नीट एकदा समजून घेऊ आपण आता. कारण पुण्याचा इतका डिटेल्ड असा सर्वे तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण बरीच जाणकार मंडळी इथे आहे. सो पुणे महानगरपालिकेची ही अंतिम प्रभाग रचना, जी अधिकृत अंतिम प्रभाग रचना आहे त्याचा हा मॅप आहे. मी आयुक्तांशी बोललो, मी त्यांना हेही प्रश्न विचारले होते की हे बरंच आडवं तिडवं तुम्ही अशा पद्धतीनं ह्या प्रभाग रचना केल्या आहेत. विरोधी मंडळींचं असं मत होतं की ह्या प्रभाग रचना करत असताना सत्ताधारी घटक पक्षाचा याच्यावरती बराच मोठा प्रभाव आहे. आता बघा, इथे कळस, धानोरी, लोहगाव, उर्वरितपासून हा प्रभाग क्रमांक 1 सुरू होतो, जो इथे दिसतोय आपल्याला प्रभाग क्रमांक 1. तिथपासून तो प्रभाग क्रमांक 41पर्यंत ही सगळी पुण्याची प्रभाग रचना आहे. कात्रजसारखा मोठा भाग हा पूर्णपणे विभागला गेला आहे. कोंढवा बुद्रुकचे पण 2 टप्पे मला दिसत आहेत. सो एकूण लोकसंख्या जर आपण पाहिली तर 34,81,359 एवढे मतदार आहेत लोकसंख्येनुसार. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे वगैरे. आणि मग ह्या उपनगराचा काही भाग आणि मग पेठांचा काही भाग ज्याच्यावरती आधारित असतं भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे. उपनगरामध्ये साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरुवातीपासूनचा प्रभाव राहिलेला आहे. त्याच्या आधारावरती त्यांनी आधीच्या टप्प्यामध्ये इथे दीर्घकाळ सत्ता केली. आणि मग जसं भारतीय जनता पार्टीचा इथे विस्तार झाला त्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे की पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जवळपास हरवणं हे मुश्किल झालं. शिंदेसाहेब, तुमचा जरा परिचय करून द्या, म्हणजे एक टप्प्याटप्प्याने. नमस्कार, मी सुधीर शिंदे, जन्माने पुणेकर आहे. आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी एक तरुण लोकांच्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्या पिरियडमध्ये आम्ही सगळे राजकारणात सक्रिय झालो. युथ काँग्रेसच्या चळवळीपासून आम्ही काम सुरू केलं. आणि त्यावेळेला अक्षरशः रस्त्यावर फिरून कामं करण्याचे ज्या काही अनुभव आहेत निवडणुकीमधले ते घेतलेले आहेत. आणि एक ऑब्झर्वेशनची सवय लागली, नोंदणी करायची सवय लागली, काही रेकॉर्ड्स ठेवायची सवय लागली. आणि त्याच्यातनं ही आवड डेव्हलप होत गेली. माझे वडीलही ह्या शेवटचं जे प्रिडिक्शन होतं ते कसं होतं, म्हणजे लास्ट इलेक्शनमध्ये तुम्ही दिलेलं ते बऱ्यापैकी डेफिनेटली आतापर्यंत आपण जे म्हणतोय की लॉ ऑफ ॲव्हरेजेस किंवा एक ऑब्झर्वेशन असतं की त्याच्यामधनं बॉडी लँग्वेज लोकांची कळते. आम्ही लोकांना नियमितपणे भेटत असतो. बूथवर मतदान केंद्रावरनं बाहेर पडलेला मतदार काय बॉडी लँग्वेजने बाहेर पडतो किंवा कुठल्या बूथवर किती संख्येने लोक येतात याच्यावरनं डेफिनेटली निकालाचा अंदाज आलेला आहे. त्यातलं पहिलं ठळक उदाहरण 95 सालचं होतं. 95च्या ज्या असेंब्लीचे इलेक्शन झाल्या त्यावेळेला मी, आमचे पुण्यातले मित्र, आम्ही 9:30-10 वाजताच एकमेकांना फोन करून, त्यावेळेला लँडलाईनच होते, आणि त्यावेळेचं वातावरण बघितल्यानंतर मग आम्ही काँग्रेसच काम करत होतो, त्यावेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते होतो, त्यावेळेला लक्षात आलं की ही काँग्रेसच्या विरुद्ध मोठी लाट आहे. आणि सगळे एकत्र जमलो आणि त्याच दिवशी लक्षात आलं होतं की युतीचं सरकार निश्चितपणे खूप चांगल्या मताधिक्याने. दॅट हॅपन ॲक्च्युअली. पण मग आता ह्या 41 प्रभागातले हे जे 165 हो, तर आत्ता काय अंडरकरंट्स दिसतात? आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 वर्षानंतर निवडणूक होतात, म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा 4 वर्ष उशिरा. म्हणजे एक नवीन पिढी अजून तयार झालेली आहे उमेदवारांची. सगळ्यांच्या इन्स्पिरेशन्स खूप वाढलेल्या आहेत, सगळ्यांच्याच.
आणि जुन्या नगरसेवकांच्या किंवा काही लोकप्रतिनिधींच्या वागण्यामध्ये किंवा आपण म्हणतो स्टाईल ऑफ लिव्हिंगमध्ये इतका आमूलाग्र बदल झाल्यामुळे तो एक अट्रॅक्शन नवीन लोकांना निर्माण झालेलं होतं की अरे इतका फरक पडतो जीवनशैलीमध्ये, व्हाय नॉट. ही एक खूप नवीन मोठी लाट आली. फाईन. तर मग आता अंडरकरंट्स काय दिसतात? अंडरकरंट्स खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं असं ठाम धारणा आहे की नागरिकांना इतका नॉशिया आलेला आहे ह्या राजकारणाचा, मतदानाचा टक्का निश्चितपणे कमी होईल असेंब्लीपेक्षा. पण तो तसा स्थानिक स्वराज्याला बऱ्यापैकी कमीच असतो. वाढतो, उलट ओके वाढतो, कारण उमेदवार जास्ती असतात. प्रत्येक उमेदवाराचं एक पॉकेट असतं, यंत्रणा छोटी असते, एरिया छोटा असतो. लोक मतदान बाहेर काढण्यासाठी जास्ती उद्युक्त असतात. परंतु यावेळेला मतदानाचा फर्स्ट पॉइंट इज नॉशिया आहे. नॉशिया आलेला आहे. एक आत्ता परवा एक गाणं ऐकायला मिळालं, खरं 70च्या दशकातलं. आम्हाला राजकारण 80च्या दशकापासून आठवतंय, पण आपण जे म्हणतो ना की द्रष्टे असतात लोक, लिहितात पुढचं काही खूप, तसं ते गाणं जब भी जी चाहे नहीं दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. दिस इज हॅपनिंग इन पुणे. म्हणजे हे झालंय. सो व्हॉट इज हॅपनिंग विथ बीजेपी एव्हरीवेअर. नो, पण बीजेपीचं आत्ताचं काय म्हणजे? नाही, आत्ताचा जर लोकां म्हणजे त्यांच्या इच्छुक उमेदवारांचे चेहरे जर बघितले ना तर सुटकी चेहरे झालेले आहेत, शॉकमध्ये गेलेले आहेत. ज्यांची तिकीटं म्हणजे विद्यमान लोकांची तिकीटं गृहीत धरलेली होती की मी आहेच, त्यांची तिकीटं बदलली गेलेली आहेत. त्यामुळे एक शॉक वेव्स जे म्हणतो ना आपण, ते खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता बीजेपीचा नंबर जो 96 वगैरे होता तो नाही. डेफिनेटली नॉट. व्हॉट? डेफिनेटली नॉट. 3 मंत्री आहेत त्यांच्या इथे. हो, संघटना सगळ्यात स्ट्रॉंग आहे, मंत्री आहे, साधन सामुग्री आहे, शिस्त आहे, पण मतदार नाही. मी आकडा नाही त्यांना विचारलेला, कारण मी तो शेवटी विचारेल त्यांना, कारण ते विश्लेषण आपण करूच. जागृती कुलकर्णी ज्या सकाळसाठी दीर्घकाळ वार्तांकन करतात, तुम्ही उपनगरामध्ये राहता, थोडं पुढे या. तुम्ही जो व्हिडिओ अजित पवारांना प्रश्न विचारणारा, कारण मला काल आपली चर्चा झाली तेव्हा असं जाणवलं की तोच मुद्दा आहे. म्हणजे सुदैवाने पुण्यामध्ये लोक अजून सिव्हिक इश्यूजवरती बोलतात. सो उपनगर जिथे राष्ट्रवादी काँग्रेस खूप स्ट्रेंथ आहे तिची, काय असे इश्यूज आहेत की जे खरोखर लोकांना वाटतं की याच्यावरती मतदान करायला हवं? पुण्याचा आपण जर विचार केला ना तर पुण्यामध्ये स्थिती कशी झाली की आता सध्या पुण्याच्या दृष्टिकोनातून पुण्यात लोकसंख्येचा विस्फोट झाला. म्हणजे काय होतंय की पुण्यामध्ये पूर्वी कसं शिक्षणासाठी लोक यायचे, आता शिक्षणासोबतच नोकरीसाठी म्हणजे उद्योग व्यवसाय किंवा अर्थार्जन आपण ज्याला म्हणू शकतो अशासाठी लोक पुण्यात येतात. आता पुण्यात जेव्हा येतात तेव्हा त्यांना अर्थातच राहण्यासाठी घरं लागणार आहे. जो पुण्याचा कोर भाग आहे किंवा जे पुणे म्हटलं जातं, जे पेठांचं पुणे असेल किंवा त्याला लागून जे कोथरूड वगैरे आपण असा जो भाग म्हटला जातो, तो भाग जर आपण सोडलं तर ही जी नव्याने महाराष्ट्रातनं किंवा महाराष्ट्रासह देशातनं आलेली जी मंडळी आहे ते सगळेजण विसावलेत ती सगळी पुण्याच्या उपनगरांमध्ये. बरोबर. कारण साहजिकच तिथं तुलनेने दर हे कमी आहे. त्याच्यामुळे मुख्य भागापेक्षा दर कमी आहेत आणि त्यामुळे ती सगळी मंडळी तिथं विसावली. आता ही मंडळी विसावल्यानंतर यांच्यासाठी आधी आपल्याकडे नियोजन करायला हवं होतं की कुठल्याही गोष्टी एखादी वसाहत वाढण्यासाठी त्या ठिकाणची आपण आधी नियोजन करून तिथं वसाहत वसवली पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून त्याच्या मूलभूत सोयी सुविधा आधी तिथं पोहोचल्या पाहिजे. तर एक्झॅक्टली उलटं झालंय. आधी लोक राहायला गेली आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यासाठी मूलभूत सोयी सुविधा त्यांनी डिमांड केल्यानंतर तिथं करण्यास सुरुवात झाली. म्हणजे जसं त्या आपण बोललो होतो की नेते येते घरात तोची दिवाळी दसरा, कारण नेते येणार असतील तेव्हा महापालिका कामाला लागते, रस्ते झाडते, नियमित पाणी पुरवठा होतो. जसं आता परवाचंच उदाहरण, आता महापालिकेचं जसं निवडणूक जाहीर झाली तसं सगळ्या लोकांना अगदी व्यवस्थित पाणी पुरते, कोणाकडेही पाण्याची इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा मग आज पाणी नाही, आज काय अमुक नाही तमुक नाही. आणि जो आपण उपनगराचा संपूर्ण विचार केला ना तर तिथं सगळ्यात मोठी भेडसावणारी समस्या कचरा, रस्ते, पाणी. ओके, ही मोठी समस्या. पण ही उपनगराचं डेफिनेशन कुठून सुरू होतं? म्हणजे आंबेगाव पठार वगैरे इथूनचा भाग आहे का तो? हा सगळ्याच भाग येतो. म्हणजे जो पूर्वी मुख्य पुण्यामध्ये होता, म्हणजे अगदी फारच आधीचा विचार केला तर जेव्हा पुणे महापालिकेत जेव्हा गावं घेतली होती पहिल्यांदा, तो भाग सोडून जे आत्ता नव्याने समाविष्ट झालेली 23 गावं आहे, ह्या सगळ्यांचा विचार हा उपनगरीय भागामध्ये त्यांचा केला जातो. आणि ह्या गावांसाठी
तिथं महत्त्वाचे उद्योग व्यवसाय काय आहे स्थानिकांचे, तर ते आहे पाणी पुरवठा. टँकर हा एक मोठी लॉबी इंडस्ट्री आहे. आता अजित पवार पण म्हणाले ही मोठी लॉबी तयार झाली, म्हणजे जिथं साधारण 200, 250, 300, 400 अशी घरं आहेत. अशा सोसायट्यांना, अशा गृह प्रकल्पांना कमीत कमी दिवसाचे 10 ते 15 टँकर पाण्याचे लागतात. एक टँकर हा कमीत कमी अगदी साधा टँकर जर घेतला, म्हणजे आपण तो पिण्याच्या पाण्याचा नसेल, वापरण्याच्या पाण्याचा असेल, तर त्याची किंमत ही 800 रुपयापासून सुरू होते. आणि जर तुम्हाला जर असे 10 टँकर लागत असेल तर ते कॅल्क्युलेशन करा. म्हणजे एकूणच ह्या भागात राहणारे जी सगळे नागरिक आहेत, त्या नागरिकांचा खिशावर ताण कसला येतोय, तर आधी टँकरच्या पाण्याचा येतोय. म्हणजे असे खर्च नागरिकांचे वाढत जातात. पण तिथल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी टँकरची लॉबी मात्र वाढत चालली आहे. हा एक भयानक प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की कंटेनर मुक्त प्रभाग, हे जी महापालिकेने एक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवात केली होती. पण त्याने सुरुवात झालं काय, तर ठिकठिकाणी कचरा साचायला लागला. म्हणजे आज ह्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यात असं करत करत सगळ्या प्रभागात कचरामय झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बेसुमार पण पेठात पण हीच परिस्थिती आहे का फक्त उपनगरात आहे? पेठातली परिस्थिती थोडी बदल आहे. ओके. कचऱ्याचा किंवा पाण्याचा प्रश्न जर म्हटला तर हा उपनगरात जास्त आहे. आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली अतिक्रमण असते. पण आता 3 ते 4 महत्त्वाच्या तुम्ही गोष्टी सांगितल्या, रस्त्याची समस्या, कचऱ्याची समस्या, पाण्याची समस्या आणि वाहतूक समस्या. आत्ता अंडरकरंट्स काय, म्हणजे कोण कोणाला जबाबदार नाही? नागरिकांचं काय मत आहे? याला भाजप जबाबदार आहे, याला राष्ट्रवादी जबाबदार आहे? त्याला भाजप राष्ट्रवादी असं म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं असेल की तिथं उपस्थित असणारे सगळेच लोकप्रतिनिधी, की ज्या लोकप्रतिनिधींनी हे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी ते तसेच कसे राहतील आणि त्याच्यावर आपल्याला कसं काम करता येईल याच्यावर काम केलं गेलं. म्हणजे हा पण मग लोकांचा असा काही स्पेसिफिक राग आहे कोणावरती की ज्याच्यामुळे ते आपल्याला सांगता येईल की आत्ता हे नाही आहे, ह्या पक्षासाठी ते काही फार अनुकूल नाही आहे? असं म्हटलं जातं की उपनगरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व जास्त आहे असं म्हटलं जातं. पण गेल्या महापालिकेच्या वेळेस जर आपण लक्षात घेतलं तर 2017 मध्ये बऱ्यापैकी तिथं पण भाजपचे प्रतिनिधी निवडून आलेले. पण ते निवडून आले असले तरी त्यांना हे प्रश्न सोडवायला जमलंय असं नाही. म्हणजे एकूण काय तर तिथल्या सगळ्या लोकांची, तिथं राहणाऱ्या नागरिकांची अवस्था ही आज भी वही थी, कल भी वही थी, शायद कल भी वही रहेगी. सो सॅड पद्धतीने त्यांची अवस्था सध्या निर्माण झाली. म्हणजे आता त्यांना मेट्रोचं गाजर दाखवलं जाते. पूर्वी BRT आणली होती. BRT हा फसलेला प्रयोग आहे, पूर्ण फसलेला प्रयोग आहे. त्याच्यानंतर मेट्रो, आज मेट्रो आणलेली आहे पण ती अजून पूर्णपणे अस्तित्वात आलेली नाही. आणि आता उपनगरामधले बरेचसे आजही रस्ते असे आहेत की जिथे पूल बांधलेत पण ते पूल भविष्यात पाडायचे नाही तर फोडायचे. म्हणजे अगदी तुम्हाला सिंहगड रस्त्याचं उदाहरण दिलं तर 19 कोटीचा 1 वर्षात त्या, म्हणजे अजून वर्ष पण झालं नाहीये आणि त्या पुलाचं उद्घाटन झालं आहे आणि तो आता 66 ठिकाणी फोडणार आहे. 2021 सालीच आम्ही आमच्या बातमीतनं दिलं होतं की हा पूल भविष्यात फोडावा लागणार आहे. कारण हा रस्ता सिंहगड रस्ता एकेकाळी वडाच्या झाडांचा रस्ता असं म्हटलं जात होतं. तो आता खांबांचा रस्ता होणार आहे. म्हणजे एकूणच पूल बांधायचा, तो पाडायचा. बरं हीच म्हणजे ही परिस्थिती फक्त तिथेच आहे असं नाही, हडपसरमध्ये देखील आपल्याला हेच बघायला मिळतं. कात्रज कोंढवा रस्त्याचं आजही तेच आहे. म्हणजे एकूणच तुम्ही पुण्याच्या सगळ्या पेरिफेरीमध्ये फिरा, तिथं तुम्हाला धूळ, वाहतूक कोंडी, कचरा हे प्रश्न कायम आहे. म्हणजे आपण म्हणतोय की आपण काय 1947 ते 2047 100 वर्ष पूर्ण करत असताना आपला पण अजून आपण मूलभूत प्रश्नांवर. आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर ती चर्चा आम्हाला अशी पुढं डिरेल नाही होऊ द्यायची, कारण राजकीय पक्षाचा तोच प्रयत्न आहे. सगळी चर्चा जर गेल्या 4-5 दिवसातली पाहिली तर साधारणपणे हिंदुत्वादी नेरेटिव्हवरती अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा अजित पवारांनी त्याची सुरुवात केली की 70,000 कोटी रुपये वगैरे, आणि मग भाजपच्या मंडळींनी त्यांना तो इशारा दिला आणि म्हणून हे प्रश्नच थोडेसे मागे पडलेत. सर पुढे या बरं. आणि मी तर तुम्हाला माहितीच आहे, ओळखतो तुम्हाला, पण महाराष्ट्राला सांगा. नमस्कार, माझं नाव उज्ज्वल केसकर. मी भारतीय जनता पार्टी प्रदेश संयोजक आहे नगर विकास आघाडीचा. पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. माजी विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं आहे.
पण मग आता हे प्रश्न तर भाजपलाच मोस्टली अंडरकरंट्स तुम्हाला दिसतोय भाजपसाठी, पण 96 वगैरे काही पॉसिबिलिटी कमी म्हणतात. मला वाटत नाही असं. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाला जबाबदार कोण, हा जर मुद्दा असेल तर 11 सप्टेंबर 1997 मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय केला होता. ही जी सगळी गावं आहेत जी उपनगर हो, आले. त्यांना महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट केलं होतं आणि मुंबई महानगरपालिकेपेक्षा मोठी पुणे महानगरपालिका केली होती. हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साहेब या पुढे आता आपण सगळ्या फक्त अमोल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे जेव्हा सत्तेत आलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ उपमुख्यमंत्री, त्यावेळेला यातली 23 गावं पूर्णतः आणि 15 गावं अंशतः वगळली. म्हणजे जे तुमचं ज्युरिडिक्शन तुम्हाला दिलं होतं नियोजन करण्यासाठी, त्याच्यामध्ये ते आणि कारण काय सांगितलं तर शेतकऱ्यांच्या जागेवर आरक्षण पडतंय. आता त्या भागामध्ये सगळे शेतकरीच होते, पण त्या शेतकऱ्यांनी ज्या बिल्डरना जागा विकल्या होत्या त्यांच्या जागेवर आरक्षण पडलं म्हणून शेतकऱ्यांचं त्याची CID इन्क्वायरी लावली. छगन भुजबळ साहेबांना पवार साहेबांनी मामासाहेब मोहोळ सभागृहात एक कार्यक्रम चालू होता, तिथनं फोन केला आणि त्याच्यावर CID इन्क्वायरी लागली. राजकारण गेलं. म्हणजे जे सुनियोजित शहर होणार होतं त्या सुनियोजित शहराला, म्हणजे मनोहर जोशी तर हे अर्बन डेव्हलपमेंटमधले मास्टर्स होते आणि त्यांनी जे फोरकास्ट केलं होतं की पुन्हा असं होईल, आणि त्यावेळेला जी गावं महानगरपालिकेच्या हद्दीतनं वगळली गेली नाही ती गावं सुनियोजित झाली. खराडी झालं, बाणेर झालं, बालेवाडी झालं. थोडंसं आपण मागं हे करू. आता तुमची जी स्ट्रेंथ आहे बीजेपीची ती बहुतेक पेठातली आहे. नाही, आमची स्ट्रेंथ आता सगळीकडे. पण मग हा जो अनरेस्ट दिसतोय, लोक नाराज आहेत वगैरे, म्हणजे आता अभ्यासक तो आहे, मी अभ्यासक नाही आहे. ठीक आहे. पक्षाचं संघटन खूप स्ट्रॉंग आहे सगळं. पक्षाचं संघटन चांगलं आहे. थोडी नाराजी असतेच प्रत्येक ज्याला तिकीट मिळत नाही, पण शेवटी संघटना ही, कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात. मागच्या वेळेचे किती जणांना तिकीट दिलेलं नाही यावेळेला? 32 जणांना काही. शिंदे साहेब ह्याचा किती परिणाम होईल? निश्चित परिणाम. फाईन. मतांमध्ये आता निश्चित परिणाम आहे. जे प्रभाग स्ट्रॉंग आहे त्यांच्या संघटना स्ट्रॉंग आहे, नो डाऊट. मी मागे बोललो होतो की थोडा अलीकडे यांच्या संघटन म्हणजे बीजेपीच्या संघटन शक्तीच्या जवळपास जाणारी पण कोणाच्याकडे संघटना नाहीये. साधन सामग्री पण नाही, शिस्तही नाही. परंतु आपण म्हणतो ना की खूप सारे इच्छुक एकत्र आल्यानंतर तो एक अंडरकरंट निर्माणच होतो. याची उदाहरणं आता प्रभागांची नावं नाही घ्यायची, आपण इलेक्शनच्या मध्ये आहोत, पण असे काही प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी इच्छुकांनी एकत्र येऊन ठरवले की नाही चुकीचा उमेदवार दिला गेलाय, आपण याच्याबद्दल मतपेटीतनं राग व्यक्त करू. निकालांवर किती परिणाम होईल हे काय ठरवेल, पण हे निश्चित आहे की जरी पुन्हा सामील झालेले आहेत प्रचारामध्ये पक्षशिस्त म्हणून, तरी ते दुखावले गेलेले ती खपली काय निघणार. मी थोडंसं पक्षाच्या बाहेर जाऊन बोलतो, पण मगाची जी प्रेस कॉन्फरन्स झाली अजित पवारांची, त्याच्यात त्यांनी जे मुद्दे मांडले किंवा आता जागृती मॅडम जे मुद्दे मांडले, ती तर वस्तुस्थिती आहे पुण्याची. सो हू इज रिस्पॉन्सिबल? रिस्पॉन्सिबल सरकारपासून सर्वजण आहेत, सर्व सरकार जबाबदार आहेत. तुम्ही PMRDAची स्थापना केली नाही, 1999 साली कायदा केला मनोहर जोशींनी. तुम्ही अध्यक्ष, पालकमंत्री का मुख्यमंत्री या वादामध्ये 2015 पर्यंत तुम्ही PMRDA केलं नाही. PMRDA ची स्थापना गिरीश बापट यांनी पुढाकार घेतले. ते म्हणले मुख्यमंत्री याचे अध्यक्ष असले तरी चालतील, पण PMR क्षेत्र आपलं निश्चित केलं पाहिजे. जे त्या म्हणतात की नंतर लोक आले आणि मग आपण सुखसुविधा दिल्या. आपण 99 सालीच हे नियोजन केलं होतं की या सगळ्या गावांचं नियोजन करायचं. लोकसंख्या वाढेल, मार्केटचं प्रेशर असणार आहे. IT होत होतं. प्रमोद महाजनांनी 1998 साली पुण्याला STP दिला. एक मिनिट जागृती मॅडम, माझं स्वतःचं आता ह्या शहराबद्दलचं आकलन असं आहे की हे अस्ताव्यस्त वाढलेलं एक मोठं गावच आहे, त्याच्यापेक्षा फार काही त्याच्यात, हे बरोबर आहे ना? बरोबर आहे, असं आपण म्हणताच येईल. कारण की मी जसं मगाशी म्हटलं की कुठलंही गाव वसवण्यासाठी त्याचं आधी नियोजन करणं आवश्यक असतं, पण इथं नियोजनच नाही झालंय. जसं की मगाशी आपण उल्लेख केला होता की लोक आधी राहायला येतात आणि मग त्यांना सगळ्या सोयी सुविधा दिल्या जातात, की जसं आपण असं म्हणू शकतो की कर महापालिकेचा आहे आणि सुविधा मात्र ग्रामपंचायतीच्या आहे. म्हणजे अगदी आपण ग्रामपंचायतीत, उलट मी म्हणेल की गावं जास्त स्वच्छ, सुंदर आणि
चांगली असतात, कारण त्यांच्याकडे त्यांचा लिमिटेड स्पेस असतो आणि त्या लिमिटेड याच्यात ते काम करत असतात. आपल्याकडे अस्ताव्यस्तपणा खूप झालाय, ठीक. बजबजपुरी खूप झालेली आहे. आता पुण्याचा विचार केला तर आपल्याकडे एक केंद्रीय मंत्री आहे, एक कॅबिनेट आहे. एक्झॅक्टली. त्या व्यतिरिक्त राज्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे आणि इतरही प्रतिनिधित्व पुण्यामध्ये आहे. पण असं असतानाही कोथरूडमध्ये रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, तो आवाज सगळीकडे आहे. आपटे रोडवर आहे, सगळीकडे. हा जो कोर पुणे आहे, त्या कोर पुण्यातला हा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मोठा आहे. त्यातनं निर्माण झालेले अनेक प्रश्न आपल्याला माहिती. आणि सगळ्यात मोठं म्हणजे ह्या सगळ्या पेरीपेरीतनं ज्या काही इतर कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न उभे राहिले ते तर फारच गंभीर त्याचे आहेत. खूप मोठे हे आहे. म्हणजे पुण्यामध्ये पुण्याची ओळख काय होती तर सांस्कृतिक पुणे, शिक्षणाचं पुणे, शिस्तीचं पुणे. शिस्तीचं पुणे, हे सगळं आता पुसायला होतंय. ही मला म्हणूनच मला हे तुम्हाला त्यांचाच मुद्दा, कारण तो सामान्य पुणेकरांचा आहे म्हणून भाजपनं याची काही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ नये कशाची? ह्या सगळ्याच रासाची. नाही, भारतीय जनता पार्टी 2014ला राज्यामध्ये पहिल्यांदा सत्तेवर आली. 97 साली आम्ही निर्णय केला होता. 97 सालापासून 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी पुण्यात सत्तेत होती. डेव्हलपमेंट प्लॅन पण त्यांना करता येईना. या गावांचा डेव्हलपमेंट प्लॅन कसा बसा 2005ला 5 गावांचा मंजूर केला. कुठल्या गावात? ते बाणेर बालेवाडी, तिथं स्पोर्ट्स होणार होते ना, त्या तात्पुरत्या म्हणजे 2 गावांच्या पुरता त्यांनी मर्यादित केला. नंतर मग तो कधी 11 साली, कधी 12 साली असे टप्प्याटप्प्याने प्लॅन मंजूर करत गेले. त्यामुळे गोंधळ, नगर नियोजनाचा गोंधळ झाला. ही वस्तुस्थिती. भाजप 14 साली सत्तेवर आली. नाही, पण म्हणजे आता- 99 आता- ते आता- 14 नाही, म्हणजे पण 15 वर्षाच्या या कालावधीमध्ये पुण्यामध्ये प्रेशर वाढतच होतं ना. त्याला भाजप कसं जबाबदार आहे? आणि आमचे तुमच्या 25 होते नगरसेवक. ठीक आहे. आता तुमच्या मताप्रमाणे तुमचा जो पॉलिटिकल ग्राफ आहे, जो पुण्याच्या या पेठातनं उपनगर, तो कुठे तुम्हाला जास्त स्ट्रॉंग दिसतोय की अगदी 165 वगैरे येणार? नाही, आता काय 165 वगैरे नाही, 165 कसे येतील? पण मला जरा हे तुमच्या हातातच घेऊन सांगा की तुम्हाला काय वाटतं की इथे स्ट्रेंथ आहे भाजपची आणि इथे जरा राष्ट्रवादी बऱ्यापैकी पुढे आहे किंवा तुमचा विरोधी पक्ष पुढे आहे? 1 हां, 2 हे काय भाजपचे? हो. हां, हा आमच्याकडे आम्ही उमेदवार घेतल्यामुळे आमच्याकडे येईल. कुठला? कोण खराडी घेतला वाघोली. तुमच्याकडे? कोण बापू घेतला? पठारेंचा बापू पठारेंची दोन म्हणजे सून आणि मुलगा त्यांचा. हां, कल्याणीनगर वडगाव शेरी 4चं पॅनल येईल. हां, येरोड्याचा माझा अभ्यास नाहीये. ओके. गोखलेनगर वाकडेवाडीमध्ये माझा अंदाज आहे की भाजप आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये फाईट आहे. ओके. औंध बोपडीला फाईट नाहीये. ओके. म्हणजे तिथं काय बीजेपी क्लिअर काढत? बीजेपी क्लिअर काढ. हां. शिंदे साहेब तुम्ही इंटरव्हेन करू शकता मध्ये? हो, हां. करू. मी ह्या विषयावर थोडं उशिरा बोलणार आहे. बर. या सगळ्याचा म्हणजे मगाशी उज्ज्वल भाऊंचं पण बोलण्यातनं आलं आणि मॅडमच्या बोलण्यातनं आलं. हां, या सगळ्याचा जो मूळ प्रॉब्लेम आहे, हां. या सगळ्याचा मूळ प्रॉब्लेम आहे, ह्याच्याकडे कोणीच बघत नाही गेले 40 वर्ष. ठीक आहे. थांबा तुम्ही नंतर सांगा मग मला. आता यांचं एकदा होऊन जाऊ देत, कारण आता सूज बाणेर बालेवाडीमध्ये एकाच सीटसाठी फाईट आहे असं माझं रीडिंग आहे. ओके. बाकी 3 सीटला काय अडचण वाटत तिथं नाही भाजप मला. काढतीये. 3 सीट भाजप काढेल. एक अमोल वालवडकरच्या आणि ती 30 सीट आहे ती. अगदी एक सिंगल ह्याच्यात सांगा, अमोल बालवडकर बद्दल चंद्रकांत दादाचा 18 नडलं की काय? नाही, एक मी सिंगल त्या- वाक्य. मी त्या प्रक्रियेत नव्हतो. चला. पुढे बपोडीला होतो आपण बहुतेक. भुसारी खाल्ली? हां, नाही, आपण बावधन बावधन भुसारी ओके. भाजपचा पॅनल लागेल. ठीक आहे. रामबाग कॉलनी आम्ही शशिकांत सुतारांच्या मुलाला घेतल्यामुळे हे पॅनल लागेल. हां, छत्रपती शिवाजी मॉडेल कॉलनी 2, 3, 4, 5, 6, 7, 8 याचा माझा अभ्यास नाही. हां, म्हणजे त्याचा अर्थ मी थोडासा राष्ट्रवादी तिथे अप्पर हँडला असं घेतो. नाही, काँग्रेस आहे काही ठिकाणी. शंकर महाराज मठ भाजपचा लागेल. मुकुंद नगर भाजपचा लागेल. काशेवाडीमध्ये काँग्रेस लागू शकतं. रविवार नानामध्ये शिंदे आणि भाजप असे दोघे मिळून लागू शकतात. म्हणजे धंगेकरचा मुलगा तिथं लढतो. नाही, तो 24ला. 24ला आहे तो. 24ला आहे. 24ला मला अडचण वाटत नाहीये. बाकी 25ला भाजप क्लीन काढेल. 26ला थोडी फाईट आहे. 27ला एक इश्यू निर्माण झालाय त्या याचा लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटचा. त्याच्या सेंटिमेंट्स जर उलटे आल्या तर इथं थोडासा फटका बसू शकेल. पण कमिटेड वोटर खूप आहे या ठिकाणी. हां, तिथं संघाचा पूर्ण कोर संघाचा पूर्ण कोर आहे. हां. जनता वसाहत? जनता वसाहत थोडं अवघड वाटतंय. पण 1, 2 म्हणजे पूर्ण कुणाचंच पॅनल पूर्ण येणार नाही तिथं. फाईन. डेक्कन जिमखाना? ह्या 4 येतील.
ठीक हा आहे माझाच वॉर्ड आहे. ठीक आहे. कर्वेनगर, कर्वेनगरचे 4 आहेत. मयूर कॉलनी, कोथरूडमध्ये तो तुमचा बेसच आहे वारजे. वारजे पॉप्युलर नगरला काय केलंय 3 आम्ही बाहेर नाही घेतलेत, त्यामुळे ते स्ट्रॉंग झालेले आहे. नाहीतर तिथं आमचा कधीच येत नव्हता. फाईन. शिवणे खडकवासला, नाही माझा अभ्यास ठीक आहे. नरे, वडगाव, सनसिटी, तिथे याच्यात 2 हे आलेत बिनविरोध आले. बिनविरोध आलेले. सहकारनगर, सहकारनगर येईल भाजपचा. धनकवडी, धनकोडीचा अंदाज नाही. बालाजीनगर, नाही कोंडवा बुद्रुक, ते आता पुन्हा मुंबईवाडी वगैरे. याच्यामध्ये अप्पर सुपर मध्ये भाजपचा पॅनल निघेल. ओके. अमोल, जरा इकडे या तुम्ही. आता तुम्ही इथे म्हणजे हे अमोल तुमचाच आता सांगा. अमोल, तुम्ही नगरसेवक आई होते तुमच्या का तुम्ही होते? कोणी नाही. ही आता रिडिंग काय सध्याची? रेटिंग म्हणजे आम्ही चांगली टक्कर देऊ राष्ट्रवादी काँग्रेस, कारण का शरद पवार गटाने अंडर करंट्स काय ते तर प्रत्येक पक्ष म्हणणार. अंडर करंट्स काय? अंडरकर म्हणजे असं आहे, जसे शिंदे साहेब म्हणाले की भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे नाराजांचा, कारण आम्ही काही लोकांना आम्हालाही लोक स्वतःहून भेटतात आहे. कारण लोकांचं म्हणणं असं आहे की जो उमेदवार आहे एखादा, त्याचे अनेक नातलग असतात, त्याला फॉलो करणारे अनेक मित्रपरिवार असतो, तो नाराज झालाय. एखादं उदाहरण? एखादा म्हणजे सपोज XYZ माणसं, एखादा कॅन्डिडेट 4 वर्ष जसे 9 वर्ष इलेक्शन झाले नाही तर 9 वर्ष लोक तयारी करत होती. अशी लोक आहेत की 2017 पासून तयारी करत होती. तुम्ही आकडा किती दिला बीजेपीचा? तुमच्या आकला आकडा नाही दिला. ओके. हां. 2017 पासून तयारी करणारे आमचे काही मित्र मंडळी आहेत जी भाजपमध्ये पण इच्छुक होती. त्यांना 22 साली ती इलेक्शन न झाल्यामुळे ती 26 पर्यंत ते आले, एक्सटेंड झाली. कोविड मध्यंतरी कोविड आला. कोविडमध्ये अनेक लोकांनी चांगली कामं केली, परंतु तो 9 वर्षाचा एक्सटेंड झाल्यामुळे शिंदे सर जसे म्हणाले की अंडर करंट हा आहेच. कारण काय झालंय की एखादा वोटर पक्षाची शिस्त म्हणून भाजपचं काम करेल, पण त्याचे नातलं, त्याचे मित्र परिवार किंवा त्याला फॉलो करणारा एखाद्या कार्यकर्त्याला 500 लोक तो ओळखतात प्रभागात, ती लोक निश्चितपणे काम नाही करणार भाजपला. ओके. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचा किती परिणाम दिसतोय? तो आता येणारा काय चांगला परिणाम दिसेल. ते आता मी एवढं बोलू शकत नाही कारण काही राजकीय विश्लेषक नाही, पण चांगलं. शिंदेसाहेब काय आकलन दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचा परिणाम चांगला डेफिनेट. कारण दोन्ही वेगवेगळे उभे राहिले असते डेफिनेटली डबल डिजिटमध्ये पण आले नसते. ओके. आता एकत्रितचा परिणाम दिसणार. दोघांची मतं एकमेकांना ट्रान्सफर होतील. आणि साधारणपणे ती कुठं जास्त होतील असं उपनगरात का? नाही, ज्या ज्या ठिकाणी 2 नंबरला उमेदवार होते, मी ना नेक्स्ट सेशन मध्ये ह्याच्यावर जास्ती डिटेलमध्ये निश्चित बोलू शकतो. माझा आत्ताचा मुद्दाच वेगळा आहे. म्हणजे कदाचित तुमच्या चर्चेला तो आलाय नसेल, परंतु हे जे काही चाललेलं आहे ना, म्हणजे मॅडमने जे काही एक्सप्रेस केलं किंवा मुख्य कन्सर्न जे आहे की पुणे वेडं वाकडं वाढलंय, ते वाढलंच आहे ना. नाही, सुजलंय साहेब, ते सुजलंय. वाढ हे चांगल्या अर्थाने आपण शब्द वापरतो, हे सुजलंय वेडं वाकडं, याला काही अर्थ नाहीये. आणि ह्या सगळ्याचं मूळ कारण मी शाळेत असताना मला आठवतंय 60 कोटी 70 कोटी लोकसंख्या हा कन्सर्न झाला जो त्यांनी पण सांगितला आणि आपल्याला तो दिसतोय, तो प्रत्यक्षात मतदानात रिफ्लेक्ट होईल का हा खरा प्रश्न. तो जास्त, कारण त्या इतक्या पोटतिडकीने बोलल्या, आपण पण पत्रकार म्हणून आम्ही ते रोजच सांगतो. आता यांचे जे कमिटेड वोटर आहेत ते शेवटी आता त्या रिडेव्हलपमेंटचा जो इश्यू आहे जिथे आम्ही शो केला तिथे लोकांना बिलकुल आवडलेलं नाही हेमंत रासनेंचं वागणं, किंवा ते देवेंद्र फडणवीसांनी पण त्याच्यात हस्तक्षेप करायला नको होता. आणि इंटरेस्टिंगली हायकोर्टाने सांगितलं तिथं बॅनर लावलेत की देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून ते झालंय म्हणून, विच इज नॉट ट्रू. पण लोकांना अडचण अशी आहे की पर्याय काय आहे त्यांना, म्हणजे इतके सगळे प्रश्न आहेत, पर्याय काय? आज पुण्यातच नव्हे, हा सध्या सगळीकडे भेडसावणारा मुद्दा आहे. पण मुद्दा म्हणूया याला की जेव्हा आपल्यासमोर खूप सारे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तशी सक्षम व्यक्ती तिथं नाहीये, त्याच्यामुळे मतदारांचा विचार केला तर त्यांच्या समोर पर्यायच नाहीये. म्हणजे जर मला XYZ उमेदवार आवडत नाहीये, मला समजा अजून कुठला तरी उमेदवार तिथं चालू शकेल, किंवा पक्ष आवडत नाहीये, किंवा पक्ष आवडत नाहीये, तर मला त्याच्यासाठी माझ्याजवळ पर्याय नाहीये. तर हा पर्याय निर्माण का झाला नाही आणि किंवा राजकीय पक्षांनी हा पर्याय निर्माण होऊ दिला नाही असं आपल्याला देखील म्हणावं लागेल. मग आता अजित पवारांचं ते तुम्ही बोला लगेच मुद्दा, पण अजित पवारांचं जे प्रोजेक्शन मी पाहतो आहे तो भाजपला मी पर्याय आहे अशा पद्धतीचं प्रोजेक्शन सुरू झालंय. दादांनी पुण्यामध्ये काम केलेलं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये काम केलेलं हे कोणीच नाकारू शकत नाही. जसं सुरेशभाई आता कालच गेलेत, पण सुरेशभाईंनी पण त्या काळामध्ये जे रस्त्याची कामं केली किंवा विमानतळाचा रस्ता, तो आपला रामवाडीच्या चौकातनं जाणारा रस्ता, ही वॉज अ विजनरी. त्यांनी कामं केली, आउट ऑफ द वे जाऊन कामं केली, त्याच्यामुळे पुणेकरांचं जीवन सुसह्य झालंच होतं. आता काँग्रेसचा पराभव का झाला आणि भाजपा का वाढली हा वेगळा विषय,
परंतु अजितदादांच्या नेतृत्वात पण कामं झाली पुण्यामध्ये, सुरेशभाईंच्या नेतृत्वात देखील कामं झाली निश्चितपणे. मेट्रोची चर्चा पण सुरुवात पुण्यात सुरेशभाई असतानाच झालेली होती. कारण ते मनमोहन सिंहांच्याच काळात मेट्रोचं भूमिपूजन झालं. हां. निश्चितपणे त्यांच्याच काळात सुरुवात झाली होती ते काम. हे जे आता सांगितलं जातं की वरनं जावी किंवा खालनं जावी, ह्याच्यावर 5 वर्ष घालवली काँग्रेसने. ती काँग्रेसने नाही घालवली. ती कोणी घालवली, कशी गेली, हे सगळं वर्तमानपत्र त्या 2014च्या आसपासची काढली तर नक्की कळेल. मुद्दा तो नाहीये. माझा मुद्दा मी पुन्हा एकदा कदाचित डायव्हर्ट होईल की सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे सगळ्या सरकारांचं 1980 सालच्या, आपण बोलतोय महानगरपालिकेबद्दल, पण एक भारतीय नागरिक म्हणून मला खूप सिरियसली ही गोष्ट वाटते की लोकसंख्या वाढ चालली, ह्याच्यावर कोण बोलतोय साहेब? संजय गांधींच्या निधनानंतर त्यांनी जी मोहीम राबवली होती लोकसंख्या रोखण्यासाठी, त्याच्यावर कोणीच बोलत नाही. तुमचे प्रॉब्लेम कधीच सुटणार नाही. किती मेट्रो करा, किती बसेस घ्या, लोकसंख्या ज्या वेगाने वाढत चालली भयानक, त्याच्यावर कोण बोलतंय? आम्हाला 8वी मध्येच विचारलं होतं, विच आर द 2 ग्रेट प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ द नेशन. त्यावेळेला आम्ही लिहिलं होतं पोल्युशन आणि पॉप्युलेशन. आज तेच 2 मुख्य प्रॉब्लेम आहेत. त्याला तोंड द्यायला आपण सक्षम नाही आहोत. काय ते हम दो हमारे दो ही जी घोषणा इंदिरा गांधींनी दिली होती किंवा संजय गांधींनी देखील नसबंदी आणीबाणीच्या काळात, थोडं रॅन्डम त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील, पण ते जे बंद झाले ते बंदच झालं. लोकसंख्या वाढीला तुम्ही पुरे कुठं पाडणार? सरसंघचालक जे म्हणतात ते माहिती ना, त्यांना मला ते विचारायचं नाहीये. याच्यात एक मुद्दा फक्त थोडासा ऍड करते पॉप्युलेशन या दृष्टिकोनातनं की नाही होऊ देत ना, पण तुम्हाला त्यांना काहीतरी मगाशी सांगायचं होतं, त्या विचारतील तो. की विरोधी पक्ष वाढू दिला नाही असं जे आहे तसं नाही आहे. आम्ही सुरुवातीपासून विरोधी पक्षातच होतो. भाजप जनसंघ त्यांची जे सत्तेत होते त्यांची विरोधात बसण्याची पण मानसिकता केसकर साहेब मला सांगा, मुरलीधर मोहोळांचं विजन काय आहे ॲज अ इंडिव्हिज्युअल ह्युमन बिंग, ॲज अ पॉलिटिशियन? त्यांचं असं काही क्लिअर कट विजन आहे या शहराबद्दल? शहरात आहे ना. काय ते 2 गोष्टी सांगा बरं की ज्या शहरवासियांना. त्यांना शहराच्या कोविडमध्ये त्यांनी उत्तम काम केलं अशी साधारण धारणा आहे. उत्तम काम केलं. हे मेट्रोचं नेटवर्क जे आता आणलंय ते मुरलीधर मोहोळ यांनी मान्य करून आणलं. नंतर एका अमृत 2 मध्ये आता त्यांनी नदी सुधार योजनेसाठी जवळपास 1800 कोटी रुपयाची अमृत 2ची योजना आणली. त्याच्यानंतर 1000 इलेक्ट्रिक बसेस आणल्या. या गोष्टी त्यांनी निश्चित केल्यात इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने. तुमचं असं मत आहे की, पण तुम्हाला असं वाटतं की एक असा एक नेता, आता तुम्ही कलमाडींचा उल्लेख केला, तसा एक पुण्यासाठी असा आहे की ज्याला काही डेफिनेटली त्यांच्याकडे ते पोटेन्शियल आहे. कुणाकडे? मुरलीधर मोहोळकडे डेफिनेटली ते पोटेन्शियल आहे. सुरेशभाईंकडे जसं एकमुखी नेतृत्व होतं, संघटना होती, तशी संघटना मुरलीधर मोहोळांच्याही पाठीशी आहे. पक्ष आहे, शिस्तबद्ध पक्ष आहे आणि नेटवर्क खूप मोठं आहे. केंद्रामध्ये सत्तेत ते आहेत, महाराष्ट्रात सत्ता आहे. त्यामुळे जे म्हणतो आपण की एक ईज ऑफ गव्हर्नन्स जो असतो, कुठली योजना मंजूर करून आणणं, इम्प्लिमेंट करण्यासाठी फास्ट करणं, ह्या गोष्टी ते निश्चित करू शकतात. ही हॅज द विजन, नो डाऊट. फाईन. तुमचा मुद्दा वय पण लक्षात घेता, त्यांना संधी आहे त्यांना. या शहरावर कंट्रोल केला तेव्हा सुरेशभाईंचं वय आणि मुरली अण्णांचं वय, कलमाडीने शेवटची 10 वर्ष कलमाडीना काँग्रेसवाल्यांनी पुण्यामध्ये इस्टॅब्लिश होती. नाहीतर जे आमदार होते मोजे, हे सुरेशभाईंना इस्टॅब्लिशच होऊ देत नाही. पण इंटरेस्टिंगली आत्ता आमच्या प्रतिनिधीने मला पाठवलं की ह्या वेळेला पुण्यातल्या सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीत, पण हा काय ट्रेंड आहे का कायमस्वरूपी? असं नाही, कार्यकर्ते तरुण आहेत ना. तरुण असल्यामुळं ते सगळे. ओके फाईन. हां, सुनील टिकरे नाही आहेत. हा सुनील टिंगरे नाही, ते फक्त 2 आहेत. त्यांच्यात 2 शहरात आहेत. एक शहर 2 आहेत त्यांचे पाठ. आमच्याकडे ना आम्ही 15ची यादी केलेली आहे. तुम्हाला जर त्यात काही आणखी ॲड करायचं असेल तर बघा की ह्या फार इंटरेस्टिंग लढती आहेत असं दिसतंय. प्रभाग क्रमांक 5 मध्ये कल्याणी नगर वडगाव शेरीमध्ये नारायण गलांडे भाजप विरुद्ध सचिन भगत राष्ट्रवादी अशी लढत सुरू आहे. ही आहे इंटरेस्टिंग. ट्रू. या आणि काय अंदाज दिसतोय? नाही, आता ती लोकल लेवलला इतकी झालेली आहे. आता काय झालं, गेल्या 10 वर्षात सचिन भगत सत्तेत नव्हते, पण ज्या वेळेला ते काम करत होते त्यावेळेला एक आक्रमक शिवसैनिक कसा असतो त्या लेवलला त्यांनी काम करत होते. म्हणजे त्यावेळेला तिथे शिवसेनेचा काही संबंध नसता. तो 3-3 वेळा निवडून आला. प्रभागातनं पण एकदा निवडून आला. एकदा 2002ला पण तो 3च्या तुमचा प्रभागात. मतदारसंघ नाही ना का तुमच्या आजूबाजूला आहे? असं पण ओके, टोकच आहे. ओके. प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक लढत सुरू आहे कोकलीनगर वाकडेवाडीची. रेश्मा भोसले भाजप विरुद्ध दत्ता भैरत राष्ट्रवादी. ही फाईट आहे ना, निश्चित चांगले. नॉट इझी फॉर बीजेपी. नॉट ॲट ऑल.
तर बैरटाची स्ट्रेंथ काय राष्ट्रवादीतल्या? तर दोनदा आमदारकी लढली. दोनदा आमदारकी लढली आहे, परत त्यांनाही अनुभव आहे. म्हणजे भोसले आणि बैरट हे दोन्ही स्थानिकच आहेत तसे. म्हणजे दोन्ही भोसले पण त्यांच्याही घरात राजकीय वारसा आणि बैरटांनाही मोठा अनुभव आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. फाईन, आणि त्यामुळे ती इंटरेस्टिंग लढत होईल. प्रभाग क्रमांक 8 मध्ये औंध बोपोडी, सनी निमन भाजप विरुद्ध प्रकाश ढेरे राष्ट्रवादी काँग्रेस. ढोरे सॉरी, माफ करा. हां येस, सनी निमनसाठी सनी निमण पहिल्यांदा मला असं वाटतं की मागच्या वेळेला तो शिवसेनेकडनं लढला बरोबर आहे. आणि आता यावेळेला भाजपमध्ये आलाय. पण त्याच्या वडिलांचा त्याचा जनसंपर्क तिथे आहे. प्रकाश ढोरे देखील मनसेमधनं भाजपमध्ये 14 साली आला आणि तो नगरसेवक झाला. त्यामुळे ती कदाचित रंगतदार होऊ शकेल. ओके. प्रभाग क्रमांक 9, दोघंही कार्यक्षम कार्यकर्ते. पण मग नेते. मी जरा हे गोष्टी टाळेन की कोणाला अप्पर हँड आहे वगैरे, फक्त त्यातली, कारण ते बरं नाही दिसणार आपण असं काहीतरी प्रेडिक्ट करणं. पण कुणी तुम्ही फ्री आहात, म्हणजे मी असं नाही म्हणत, तुम्हाला जर कोणाला अप्पर हँड द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुस बानेर पाशांमध्ये गणेश कळमकर भाजप विरुद्ध बाबूराव चांदेरे राष्ट्रवादी. ही का इंटरेस्टिंग आहे लढत? कारण तो भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. मागच्या वेळेला देखील बाबूराव, पण तरी तिथे राष्ट्रवादी फाईट देते. नाही सांगतो ना तुम्हाला, मागच्या वेळेला फक्त बाबूराव चांदेरेच निवडून आले होते त्यावेळेला. ओके. बाकी तिन्ही भाजपचे सीट निवडून आले. 1,600. राहुल कोकाटे यांचा अतिशय मार्जिनल मतांनी पराभव झाला होता त्यावेळेला. पण अमोल बालवडकर आणि बाकीचे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार निवडून आले ते हजारांच्या फरकाने निवडून आले होते. तिथे पुन्हा तोच झाला, स्थानिक कमी आणि बाहेरनं आलेला सुशिक्षित वर्ग जास्ती तिथे झालेला. त्यामुळे तो 2014 पासून जे दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र आणि हे जे सुरू झालं भारतीय जनता पक्षाचं एस्टॅब्लिश, आणि मी नेहमी जे ॲडमायर करतो, संघटनेला अत्यंत महत्त्व दिलेला पक्ष, म्हणूनच 2 वरनं 300 पर्यंत जाऊ शकले. अर्थात. पण मग बालवडकरांचं काय होणार? 3 बालवडकर आहेत. नाही, आता अमोल बद्दल बोलू. नाही, मी तेच सांगतो की संदीप बालवडकर, लहू बालवडकर आणि अमोल बालवडकर हे 3 आहेत. बालवडकरांचीच मतं जो जास्ती घेईल ओके, तो माणूस पुढे जाऊ शकतो. पण तिथे मग पक्ष संघटन म्हणून भाजपची स्वतःची मतं असतील. Definitely बरी आहेतच. बालवडकर मागच्या वेळेला इतक्या मोठ्या मतांनी निवडून वगैरे हे अमोल बालवडकर बद्दल सहानुभूती पण आता निर्माण आहे. ओके. डेफिनेटली. कारण फक्त हे 9 वर्ष नाही, त्याच्या आधी 4 वर्ष तो कनेक्टेड आहे लोकांमध्ये. बाबूराव चांदेरे असतील, अमोल बालवडकर असतील, ह्यांनी जी काही ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे, भले 10 वर्षापूर्वी असेल, 15 वर्षापूर्वी असेल, अतिशय कन्सिस्टंट आहेत त्या कामामध्ये. आणि नुसतं ते करत नाहीत, ते अतिशय राजेशाही पद्धतीने प्रत्येक गोष्ट करतात. ओके. म्हणजे घेणाऱ्याला देखील असं वाटावं की मी काहीतरी घेतोय, म्हणजे असं आपण जे म्हणतो ना किट वाटणं वगैरे, ते सन्मानाने करतात. ओके. सन्मानाने करतात. तशी निवडणूक रिसोर्सफुल सरंजाम वाटप असं म्हणतात. हा, दिवाळी त्यांचे गोड दिवाळीचं सरंजाम. पण ते छान करतात खूप. पण काय पुण्याची ही निवडणूक फार रिसोर्सफुल होईल बरं का यावेळेस. पुण्यातलीच का सगळ्या महाराष्ट्रातली. पण बालवडकरांना पक्षाने तिकीट दिलं असतं तर इट वुड बी बेटर मेसेज ना. तुम्हाला बोलायचंच नाही त्याच्यावर. माझ्या पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाविरुद्ध कसं बोलणार? ठीक आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आत्ताच बोललो आपण. हो, पण तिथे पण तेच आहे पुन्हा. प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवाजीनगर मॉडेल कॉलनी, निवेदिता एकबोटे भाजप विरुद्ध बाळासाहेब बोडके राष्ट्रवादी काँग्रेस. निश्चित इंटरेस्टिंग. अमोल इथं काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्याच ठिकाणी फाईटमध्ये तो दिसते. नगरसेवक 3 टर्म होता. 3 टर्म. बोडके चेअरमॅन होते काका, सिनियर नगरसेवक आहेत. 2000 म्हणजे पॅनलला ते नगरसेवक होते. 2, 7 आणि 12 3 वेळा निवडून आले. पॅनलचाही त्यांना अनुभव आहे. 4चा तो पॅनलच्या पूर्वी 3चा होता, बरं. 2002 ते 7 पर्यंत. त्यामुळे त्यांना तो अनुभव आहे. गेल्या वेळेस ते डिवायडेशन झाल्यामुळे काँग्रेस आणि मग आलगुडे सर त्यांच्या विरोधात होते गेल्या वेळेस काँग्रेसकडे, त्यामुळे ते डिवायडेशन मध्ये त्यांचा पराभव. आणि एकबोटेंची स्ट्रेंथ काय असेल असलीच तर? एकबोटी ती एक तरुण आहे आणि संघटनेचं काम चांगलं आहे त्या भागात. भाजपचं संघाशी संबंधित परिवार आहे सगळं. त्यांचा एक भाऊ म्हणजे काका हा संघाचा जवळपास 8-1 वर्ष प्रचारक होता रत्नागिरीमध्ये. आणि मॉडर्न प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते इन्चार्ज आहेत. त्यांची एक स्ट्रेंथ आहे ती सगळी. ओके, म्हणून ते देतं. इंटरेस्टिंगली मला कोल्हापुरात एक जोशी नावाचे गृहस्थ भेटले होते. मी त्यांचं नाव नाही सांगणार. ते संघाचं फार डेडिकेशननी काम करत, पण ते फार वैतागले होते या सगळ्या गोष्टीला बघून. ते म्हणाले की हे जे काही चाललंय ते, आणि मोहनजींना पण आम्ही सांगितलं, मोहनजी पण देवेंद्रजींना बोलले, ते देशाच्या पंतप्रधानांना पण बोलले. मी ह्या मुद्द्यावर नाही, हे जे काही सगळं चाललंय भाजपचं विचारधारा सोडून मागणं वगैरे,
मला असं वाटतं की कार्यकर्ते एवढे ओपनली बोलतात ते चांगलं आहे. बाकीच्या पक्षात असं बोलायची संधी पण नाही आहे. असं काँग्रेसमध्ये बोलतात नाही लोक. बोलत नाही. नाही? तुमच्याकडे आहे त्याची पद्धत. हा, म्हणजे राष्ट्रवादी कार्यकर्त्याचं ऐकलं तर नाही, पण संघ वर्तुळात चर्चा काय आहे? संघ वर्तुळात चर्चा जरी असली तरी शेवटी नाही संघटना काय चर्चा आहे अमोल शिंदे साहेब, संघ वर्तुळातली चर्चा काय आहे? सध्याचं हे जे काही चाललंय पुण्यात आणि लिस्ट कनेक्टेड लिस्ट कनेक्टेड माझ्याशी जे संघ परिवारातले बोलतात ते मी आता परिवाराच्या बाहेर नाही सांगू शकत. ठीक आहे, हरकत नाही. प्रभाग क्रमांक 14मध्ये कोरेगाव पार्क मुंडवा, उमेश गायकवाड भाजप विरुद्ध सुनील उर्फ बंडू गायकवाड, राष्ट्रवादी विरुद्ध बाबू वागसकर. तिघही स्ट्रॉंग आहे. मग मनसेचा कॅन्डिडेट स्ट्रॉंग आहे हो, तिघही स्ट्रॉंग आहे. म्हणजे काही होऊ शकतं तिथं असं वाटतं मग? ओके. मला वाटतं. प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंखे विहार, प्रशांत जगताप काँग्रेस विरुद्ध अभिजित शिवरकर. वाटतं भाजप. प्रशांत बरोबर 3-4 लोक निवडून येतील अशी पण चर्चा आहे. तर केदारी म्हणून आहेत, साहिल केदारी आहेत, त्याचे वडील नगरसेवक होते माझ्या. सभासद होते त्यांच्या, म्हणजे तुमच्या काय असतील मग तिथले स्थानिक आहेत. प्रशांत जगताप अध्यक्ष होते, मेयर होते. त्यामुळे ते काँग्रेस- शिंदे साहेब, ती आयडिओलॉजिकल भूमिका आहे का पुढची अपॉर्च्युनिस्टिक स्टँड आहे? नाही प्रशांत प्रशांत जगतापांची त्यावेळेला त्यांनी काही गोष्टी ऑफ द रेकॉर्ड एक्सप्लेन केल्या ओके. की का. मला नाही वाटत त्याच्यात खूप पुढचे खूप विचार आहेत. डेफिनेटली नॉट आयडिओलॉजिकल. किंवा मला असं कळलं की अजित पवारांनी त्यांना आमदारकीची पण ऑफर दिली होती, इफ आय एम करेक्ट. इनसाइड मला कळलं. त्यानंतर तुमचे 4 नगरसेवक पण आम्ही हे करू, पण प्रशांतचा स्टँड होता की नाही ते काही बरोबर नाही वगैरे. नाही, आता त्या दोघांमधल्या चर्चा पण खरंच कल्पना नाही, पण प्रशांतची तिथे आहे. त्यांनी जे काय स्टँड घेतला तो विचारपूर्वक घेतला. डेअरिंग लागतं साहेब. हा. म्हणजे पवार साहेब आणि अजितदादा हे काय स्ट्रॉंग आहेत पॉलिटिशियन. म्हणजे आपल्यालाही माहिती आहे त्यांची राजकीय शक्ती किती आहे किंवा हे, पण त्या माणसांच्या समोर शेवटपर्यंत स्वतःची जी भूमिका पहिल्यांदा घेतली ते घेऊन उभं राहणं चूक का बरोबर हे काळ ठरवेल, पण गट्स लागतात. आणि प्रशांतची काय वाटतं मला, म्हणजे आता हे जे 4 नगरसेवक स्वतः सहित तो घेऊन येऊ शकतो? तो निवडून येईल हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. फाईन. चांगला म्हणजे राजकारणात असं काहीतरी आयडिओलॉजिकल वैचारिक भूमिका घेऊन कुणीतरी उभा प्रशांत जगताप हा कदाचित पुढचा काँग्रेसचा उमेदवार लोकसभेचा आहे. उमेदवार. लोकसभा ही चर्चा ऐकली मी. ते प्रभाग क्रमांक 36 मध्ये सहकारनगर पद्मावती, ते महेश वाबळे भाजप विरुद्ध आबा बागुल शिवसेना. हा आबा बागुल. वरकरणी ती इंटरेस्टिंग दिसते, पण मी तिथला मतदार आहे. हां वा. वरकरणी इंटरेस्टिंग दिसते ती. तपशिलामध्ये प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर आंबेगाव कात्रज, दत्तात्रय धनकवडे राष्ट्रवादी विरुद्ध संदीप बेलदरे भाजप. तो 5चा प्रभाग आहे, उपनगर आहे, म्हणजे समाविष्ट गावातच भाग येतो. कुठला हा आत्ताचा मी जे सांगितलं? तो डायरेक्ट सुरू होतो के मार्केट पासून. तो कायचा काय प्रभाग हा आहे? तो एकच प्रभाग असा की जिथे 5 उमेदवार आहेत. उमेदवार आहेत. काहीचा काही प्रभाग येतो. जिओग्राफिकली कशाचा संबंध नसलेला प्रभाग आहे. आपण म्हणजे शाळेत असताना अमिबाचं चित्र काढायचं ना, तशा पद्धतीचा तसा येतो. पण मला असं कळलं की घाटेंना खरं तर स्वतःच्याच प्रभागात अशी रचना अपेक्षित होती. 5 आमच्याकडे द्या असं ते म्हणत होते, पण ते ऐकलं. माझ्या कल्पनेप्रमाणे 3 प्रभाग 3चे केले होते, बाकी सगळे 4चे केले होते. वरती नगर विकास विभागाने त्याच्यामध्ये बदल केले आणि म्हणून तो तिकडे असा झाला, म्हणून एक 5चा झाला. अमिबासारखं ते म्हणताय तसं. पण मी इथे हा प्रभाग ऍक्च्युली लोकांच्या दृष्टीने पण चुकीचा आहे, कारण का तो के मार्केटच्या अलीकडे सुरू होतो. म्हणजे धनकवडे जिथं ऑफिस आहे, मेयर होते ते, तो डायरेक्ट तुमचा हायवे म्हणजे शिवापूरला आपण कात्रजचा घाट जो दाखवतो, तो कात्रजचा घाट दाखवलाय त्या प्रभागाला असं म्हणता येईल आपल्याला. कारण का घाट तिथं वाड्या आहेत, गुजरवाडी असेल, लिंबायकड वाडी असेल, तो सगळा मोठा भाग आहे तिथे. जांभूळवाडी हे अजून एक भलते स्टोक त्याला जोडलेलं हा उजव्या हाताचा वेगळाच भाग आहे. जांभूळवाडी नऱ्याला नऱ्याची नऱ्या आंबेगावला शिव आहे. कुठलाही उमेदवार सगळी शेवटची अशी गावं आहेत ना, थोड्या वस्त्या आहेत, त्यांना आता लोकसंख्येच्या दृष्टीने तुम्ही 2011ची लोकसंख्या गृहीत धरली. हो. त्यावेळेला तिथं 1500 लोक, 1700 लोक अशी लोकसंख्या होती. आज तिथं 15,000 लोक राहतात, पण सेन्सस नाहीये. मी त्यावेळेला माझ्या पक्षाकडे मागणी केली होती की 165च्या ऐवजी 175 आपण नगरसेवक केले पाहिजेत. कारण निकष बदलणं हे राज्य सरकारच्या हातात होतं. आणि ही जी समाविष्ट गावं आहेत, या समाविष्ट गावांसाठी वेगळी प्रभाग रचना केली पाहिजे, जी 2002 साली झाली आणि ती गावं चांगली विकसित झाली. दुर्दैवाने विरोधी पक्षाने आणि स्वपक्षाने पण ऐकलं नाही, पण ते एक आदर्श मॉडेल झालं असतं. मी याचा बराच पत्रव्यवहार केला, सगळा केला. मला तुम्हा चौघांना हा प्रश्न विचारायचा आहे की पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये जात हा घटक महत्त्वाचा आहे का? काही ठिकाणी निघणार आहे, ठिकाणी आहे, आहे. निघणार आहे. काही ठिकाणी होणार आहे, ओके. काही ठिकाणी नसेल. कारण काही ठिकाणी म्हणजे कुठे, म्हणजे उपनगरात आहे तो?
उपनगरातच जास्ती आहे. हो होणार ना, उपनगरात नक्कीच होणार. साधारणपणे मराठा समाजाचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिक असतो, ब्राह्मण समाज ट्रॅडिशनली भारतीय जनता पार्टीबरोबर राहतो, अशी जी गृहीतकं असतात. तो बेस तो पूर्वी होता तो जातीचं समीकरण सगळं बदललंय. पुणे हे कॉस्मोपॉलिटन झालंय. त्यामुळे आता याचा त्याचा असा फार परिणाम नाही होणार. प्रत्येक प्रभागामध्ये IT च्या माध्यमातून आलेली लोक आहेत. करेक्ट. त्यामुळे आता हा मराठा आहे, हा ब्राह्मण आहे म्हणून याला मतदान करू नका असा विचार नाही. नाही, असं मला अजिबात म्हणायचं नाही, म्हणजे असं मी बिलकुल सुचवू इच्छित नाहीये. आणि समजा उपनगरामध्ये उभे राहिले तर चारी एकाच समाजाचे असले तर काय करणार? पण मग जात हा फॅक्टर आहे की नाही? फार नाही वाटत मला. नाही, निकाली नाहीये. निकाली नाहीये पण Decisive नाहीये, डेफिनेटली पण आहे. आहे तो. पण त्याचा परिणाम होणार आहे. होणार. काही ना काही मी प्रमाणात सहमत आहे. परिणाम होणार आहे. म्हणजे 100% त्याच्यावर आहेत का तसं नाहीये, पण त्याचा काही एक परिणाम काळ असा होऊ होता शकेल. एक काळ असा होता की तो जातीवर. जातीवाद. मी मॅडमशी मॅडमशी सहमत असायचं कारण असं आहे की आता मी मूळ ओबीसी आहे, हा नवीन ओबीसीला का तिकीट दिलं, हा तो सगळीकडे हा press तर conferences डेफिनेटली मध्ये मुद्दा आहे. आहे. बरं, इथं सर्वसाधारण ओपन आहे, मग इथे ओबीसीला का दिलं? तिथे महिलेला दिल्यावर पण राग आला. हजारात मतदान नाही डायव्हर्ट होणार, पण शेकड्यांनी नक्की होणार. कारण मी जर उमेदवार आहे, माझ्या गटामध्ये जर दुसरा ह्याचा उभा राहिलेला माणूस आहे, तर माझी ह्या मधल्या पिरियडमध्ये हे घडलं. म्हणजे मराठा समाजातल्या मंडळींनी जी कुणबीची प्रमाणपत्र काढली, काल इंटरेस्टिंगली चंद्रशेखर बावनकुळे ज्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी प्रचारसभा घेतली, त्याच्या पोस्ट मला लोकांनी पाठवल्या की चंद्रशेखर बावनकुळे भाजप जे म्हणतं की आमच्या DNA मध्ये OBC आहे, तर हे बघा, हे ज्यांनी मराठा समाजाच्या मंडळींनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन OBCच्या जागेवर निवडणूक लढतायत, तर ह्यांना मतदान करू नका. सो इज सेईंग की त्याचा काही ना काहीतरी परिणाम होणार आहे. हाच यांच्याच री ओढते की ज्या ठिकाणी जर आरक्षण डिक्लेअर झालेली आहेत, म्हणजे आपण आरक्षणाची सोडत काढली आणि त्या ठिकाणी आरक्षण त्या पद्धतीने जसं तिथं जाहीर झालेलं आहे, मग त्या ठिकाणी त्या आरक्षणातला जो उमेदवार आहे तो उमेदवार दिला गेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं आत्ता मगाशी तुम्ही म्हटलं की OBC जो ओरिजिनल OBC आहे तो ओरिजिनल OBC दिला गेला नाही, किंवा सर्वसाधारण गटात जिथं काही ठिकाणी पुरुष अपेक्षित आहे तिथं महिला दिली गेली. असे म्हणजे महिलेला उमेदवारी देणं इट इज गुड. म्हणजे मी महिला असताना मी नक्कीच त्याला प्रमोटच करेल. पण तिथे पुरुष उमेदवार अपेक्षित होता. हा, तिथं अपेक्षित होता, तर त्याचा जो काही परिणाम असेल तो होणार. जो मतदारांच्या मधनं येणारा आहे तो नक्की त्याच्यावर रिफ्लेक्ट. आणि याचं पण उत्तर तुम्हीच मला देऊ शकता. खास करून उपनगरात त्याचा परिणाम होईल असं वाटतंय की आत्ता मी जेव्हा सगळ्याच महापालिका कव्हर करून आलो, आणि खास करून मला सांगली मिरजमध्ये मी मुस्लिम मतदार जे उमेदवार भाजपनं दिलेत त्या 8 उमेदवारांची चर्चा केल्यानंतर त्यातल्या बहुसंख्य मुस्लिम महिला आणि पुरुष उमेदवारांनी सांगितलं की आमच्याकडे लाडक्या बहिणीचा इफेक्ट अजूनही आहे. तर तो मला जेव्हा ही योजना घोषित झाली तेव्हा मी उपनगरातल्याच काही भागामध्ये जाऊन महिलांशी बोललो होतो, तेव्हा मला असं लक्षात आलं की तो परिणाम आहे. सुरुवातीला तो आहे का आता महापालिका निवडणुकीत? होणार की त्याचा पण परिणाम होणार. त्या काही प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा त्या वेळच्या मतदानावर नक्की होणार आहे. लाडक्या बहिणीचा होणार. लाडक्या बहिणीचा, कारण ज्या महिला याच्या काय म्हणतात त्यांना त्याचा उपयोग होतो आहे, नक्कीच त्या गोष्टीचा त्या विचार करतील आणि 10-15 वर्षांनी सिव्हिक इश्यूजवर इलेक्शन्स होतील. आय होप सो. पण आपले 3 ते 4च प्रभाग राहिलेत. प्रभाग क्रमांक 38 मध्ये बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज, दत्तात्रय धनकवडी झालं. आता प्रभाग क्रमांक 38च आहे. बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज, प्रकाश कदम राष्ट्रवादी विरुद्ध वसंत मोरे, शिवसेना ठाकरे सेना विरुद्ध स्वराज बाबर, आणि शिवसेना आणि व्यंकोजी खोपडे भाजप. हे मला वसंत मोरेंचं काही कळत नाही. कुलकर्णी साहेब, पुण्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग लढत ही आहे. एक तर प्रभाग विचित्र जॉग्राफिकली, तोच तो 38 वाला अतिशय विचित्र. म्हणजे ह्या टोकाचा त्या टोकाशी संबंधच नाही, आणि हे उमेदवार सगळे तगडेत आपापल्या भागात. आणि मग वसंत मोरेंचं काय इतकी त्यांनी सगळी 3 वेळा निवडून आलेला माणूस आहे. रस्त्यावर काय म्हणतात पाहण्यासाठी सगळ्यात जास्ती त्या भागामध्ये काम केलेला माणूस आहे. त्याच मुद्द्यावर तो 3 वेळा निवडून आला. गेल्या ह्याच्यात लोकसभा वगैरे हे जे काही झालं, अदरवाईज मागच्या वेळेला देखील 125 मताने का होईना ते निवडूनच आलेले आहेत. मी चुकून एकेरी उल्लेख केला, तसं नव्हतं. म्हणजे
आपण ठीक आहे हां, तुमचे म्हणजे मित्र असं बरोबर मैत्रीच्या असल्यामुळे. भावामुळे ते पण तो तसाही मनुष्य फार हे आहे म्हणजे ऑलवेज अवेलेबल humble आहे. निवडून आलेले आहेत आणि लोकांना तिथल्या त्यांची काम करायची पद्धत आवडते. दत्तात्रय धनकवडे प्रूव्ड आहे. कदम फॅमिली पहिल्यापासून निवडून येते 2002 पासून तिथे. त्यामुळे ही टफ आहे. बाबर पुन्हा त्याच्यात आहेत. व्यंकोजी खोपडे यांच्या मागे संघटना आहे. त्यामुळे ही इंटरेस्टिंग सगळ्या पुण्यामधले माझ्या दृष्टीने ही इंटरेस्टिंग की प्रेडिक्ट नाही करू शकत आपण शेवटच्या क्षणापर्यंत. ओके आणि पुन्हा अंडर करंट्स नाते गोतेचे आहेत. प्रचंड ते पुण्यात तर जरा जास्त दिसतात नाही त्या प्रभागात सगळ्याच एकमेकांचे नातेवाईक आहेत. ओके एकमेकांची उपनगरात आपल्याला हे खूप बघायला जास्त मिळेल नात्यांचं की राजकारण. सगळं नात्यांचं जे राजकारण आहे ते सगळं नात्यांभोवती फिरतंय. म्हणजे हा याचा काय नातू आहे, तो काय जावई आहे, ते काय असे जी काही सगळी नाती असतात ती सगळी नाती आपल्याला उपनगरात बघायला मिळते. म्हणजे इथं मध्यंतरी एका उमेदवाराने असं पण हे केलं होतं की मी इथं अमुक अमुक याच्यासाठी मी निवडून येऊ शकतो का, तर माझे अमुक गावात अमुक इतके नातेवाईक नातलग, आहे, ह्या गावात ते आहे, त्या गावात ते आहे, अशी त्याने यादीच जाहीर केली होती की त्याच्यामुळे मग मी इथला लोकप्रतिनिधी होऊ शकतो असं त्या व्यक्तीने ते जाहीर केलं होतं. म्हणजे एकूणच उपनगरात हा पण एक मुद्दा आहे की त्याचं नातं होतं कसं आहे आणि त्याच्यावर त्याचा पण परिणाम होणार आहे. आणि ह्या प्रभागाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा भाग खडकवासल्यामध्ये येतो, पुरंदरमध्ये येतो आणि हडपसरमध्ये देखील येतो. 3 विधानसभा आणि मतदारसंघ 2 लोकसभेमध्ये 2 लोकसभा आहेत. असा हा त्या चौकातच तसं तो विचित्र चौक मतदार जो आहे कात्रजचा निमापाट खडपसर मतदारसंघात पुरंदर जांभूळ पुरंदर हवेली पण आहे. तो काही भाग म्हणजे आंबेगावचा काही पट्टा जो आहे तो पुरंदरमध्ये येतो, काही भाग धनकवडी किंवा बालाजीनगरचा भाग हा खडकवासला राईट. मतदारसंघ. असे ना मी तुम्हाला किमान 5 तरी एपिसोड्स पुण्याचे आम्ही करणार आहोत आणि तुम्हाला बघत असाल की खूप इन्साइटफुल चर्चा होते आहे आणि मला आशा आहे की तुमचे अनेक असे प्रश्न असतील, मुद्दे असतील की ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आल्यानंतर आम्ही त्याचा निश्चितपणे पुढच्या भागामध्ये त्याचा विचार करू. 40 प्रभाग आहे कोंडवा बुद्रुक इथे 40 दिला आहे. एनिवेज रंजना टिळेकर भाजपा विरुद्ध गंगाधर भदे राष्ट्रवादी काँग्रेस अशी ती लढत आहे. ती पण इंटरेस्टिंग आहे. ते 2 डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे. ओके. आणि प्रभाग क्रमांक 23 तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला, नानापेठ रविवारपेठ, प्रतिभा दंगेकर शिवसेना शिंदेगट विरुद्ध सोनाली आंदेकर राष्ट्रवादी. तर आंदेकरांचं निघाल्याच आहे मुद्दा. आता हे सगळ्यांनी गृहीत धरले का, म्हणजे 20 जणांची यादी आहे त्या गुंडांची. दाखवत आहेत कुठे पण ही फाईट आहे. फाईट आहे. आंदेकर निवडून येऊ शकतात आता का? मी कॅमेरा बंद झाल्यावर त्याच्यावर सांगितलं मला. ते मी कॅमेरावर सांगतो 97 सालापासून निवडून 92 नाही 97 पहिल्यांदा अक्का आणि गणेश. पहिले जे माझ्या टर्मला तुमच्याच term, अक्का आणि गणेश पहिल्यांदा दोघंही अपक्ष. पण मला लोकांनी असं सांगितलं हे काही कोणाचं ग्लोरिफिकेशन नाही आहे, पण थोडीशी काही रॉबिनहूड स्टाईलची वगैरे काही प्रतिमा आहे का त्या ज्याचं हे झालं. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, आपण थांबतोय इथे. नाही पण मी ज्या इंटरेस्टिंग लढती आहेत त्याच्याबद्दल नक्की बोलेन, सांगा ना. पण आत्ता नाही. Okay. 2 एपिसोड थोडं कॉन्क्रीट पण आहे म्हणजे मागचा जो नंबर आहे भाजपचा तो गाठेल भाजप? मला नाही वाटत ॲज ऑफ टुडे नाही. ओके. पण त्या पक्षाचा एक मी नेहमी आडमार का करतो, ते R&D मध्ये मास्टर आहेत. हा नेरेटिव्ह सेटमध्ये पण मास्टर आहे. नॅरेटिव्ह सेटिंग नंतर येतं. पहिल्यांदा हा, नॅरेटिव्ह R&D सेटिंग साठी करतो. रिसर्च तर करायला पाहिजे. ॲग्री विथ यू. म्हणजे त्यांची इतकं रिसर्च कोणीच करत नाही. जोपर्यंत तुम्ही रिसर्च करत नाही, इंट्रोस्पेक्शन करत नाही, तोपर्यंत चुका कळणार नाहीत. चुका कळल्या नाही तर दुरुस्त करण्याचे चान्सेसच नाहीत. किती एजन्सी काम करत आहे सध्या भाजपसाठी? एक सेंटरची आहे म्हणजे संघासाठी. रेकॉर्डवर घेऊ नका. नाही नाही ठीक आहे ना. एक संघटन मंत्री म्हणजे BL संतोष यांची एक मुख्यमंत्र्यांची आहे. मला वाटतं चंद्रकांत दादांनी एक लावली आणि एक मुरली अण्णांनी लावली. पण न रेकॉर्डर घेण्यासाठी काय गोष्ट, तुम्ही हे 24 तास निवडणुकीच्या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हां तुम्ही काय मगाचा एक मुद्दा माझा, मी जे मगाशी म्हटलं की आपण सगळ्या गावांचा विचार केला तर म्हणजे आता मुंबईची काय स्थिती झाली आहे की लोकसंख्येचा विस्फोटच आहे. जसं मगाशी आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यात आलं होतं की पुण्यात देखील ती स्थिती होते आहे की लोकसंख्येचा विस्फोट आहे. पुण्यात लोक येण्याचं कारण म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण हे तर आहेच आहे, पण दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला ते मान्य करावं लागेल की विदर्भ आणि मराठवाडा हा जो भाग आहे हा पाण्यासाठी होरपळतो नेहमीच. आणि पुण्याचा विचार केला तर पुण्यात 4 धरणं आहेत. म्हणजे ह्या 4 धरणं म्हणजे खडकवासला,
टेमघर, वरसगाव आणि पानशेत हे 4 धरणं मिळून साधारण अराउंड 30 TMC पाणी होतं. त्याच्यामुळे पुण्यामध्ये 24 तास पाणी आहे. हो. ह्या कारणासाठी त्या भागातनं येणारी लोकसंख्या ही खूप जास्त आहे आणि हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल येणाऱ्या काळामध्ये यातली जी ही बजबजपुरी निर्माण झालेली आहे ही सगळी टाळायची असेल तर आपल्याला उद्योगांचं विकेंद्रीकरण करायला पाहिजे आणि त्या भागात तशा मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. म्हणजे नदीजोड प्रकल्प आपल्याकडे हा फार पूर्वीपासून आहे. म्हणजे कदाचित आम्ही शाळेत असू नसू त्याची चर्चा हा, चर्चा आहे खूप आधीपासून आहे. नदीजोड प्रकल्प आपल्याकडे अस्तित्वात आहे पण तो प्रत्यक्षात अजूनही तशी त्यावर ठोस अशी कामं झालेली पण मला एक सांगा आता हा तुम्हाला त्याचा प्रिडिक्शन म्हणून विचारतो की जसं अँटिसिपेट भाजपनं केलंय की इतकं आम्हाला असं वाटतंय सध्या आहे वातावरण भाजपनं जसं वाटलं होतं भाजपला की आपण 100+ वगैरे जाऊ असं जे एकूण चित्र वाटत होतं तसं दिसतंय आता? तसं नाही होणार. नाही. ओके. तसं नाही होणार की भाजपने जे केलं होतं की एकतर्फी ही निवडणूक होईल असं वाटत आम्ही उभं राहू आणि सगळे आम्हाला मतदान दाबतील आणि मतदान होईल असं होणार नाहीये. 16 तारखेला काय आता तुम्ही आधीच सांगितलं असल्यामुळे आम्ही काही बोललो नाही. मुद्दा असा आहे की आता नाराजी जी आहे मोठ्या प्रमाणात ते येणाऱ्या इलेक्शनला कळेलच सर्वांनाच. म्हणजे आता जसं आपण टफ फाईट घेतले आहे तसं आमच्याकडे प्रभाग 33 जर म्हटलं तर शिवणे, खडकवासला, धायरी, पाट यामध्ये तुम्हाला तिथं राष्ट्रवादीचे काका चव्हाण आहे आणि भाजपचे किशोर पोकळे ही देखील रंगतदार होणार आहे ही फाईट. म्हणजे आणखी याच्याशिवाय आणखी काय आहेत फाईट जे तुम्हाला वाटतं की ज्या नरे, वडगाव, बुद्रुक, धायरी जो प्रभाग क्रमांक 34 आहे तिथं पण साधारण फाईट ही राष्ट्रवादी आणि भाजप ह्या पद्धतीनेच सगळ्या फाईट्स असतील. फाईट चांगली आहे. तो ज्या टफ फाईट आहेत त्या काका चव्हाण 2 टर्म नगरसेवक होता बरोबर एकदम नाही 2002 ते 2007 एकदा 7 ते 12 होता 7 ते 12 पण होतं. 2002 ते 7 होते ना. एकदाच होतं 2007 ला एकदाच होतं एकदाच होते ते जेव्हा ते पूर्ण पॅनलच एनसीपी आलं होतं. ते पूर्ण पॅनलच एनसीपी आलं होतं. 3 सीट आले होते. रुपाली चाकणकरांच्या सासूबाई होत्या पडल्या होत्या ना आल्या होत्या नानी होत्या नवले होते आणि काका नवले आणि पहिला निकाल लागलेलं पॅनल ते होतं. कारण का 4,500 मतदान होतं शेवटचं. सगळ्यात मी पण म्हणलो आता मगाशी नाही पण यांनी जशा 2 आणखी ऍड केल्या तशा आणखी तुम्हाला वाटतात की आणखी आहेत की ज्यामध्ये हा तशा बऱ्याच ठिकाणी आहेत. ओके. आता मुद्दा असा आहे की जनता वसाहत आणि हिंगणे खुर्दचा जो आपण भाग आहे तो पण एक तिथं पण टफ फाईट होऊ शकते. कारण जनता वसाहत हा एक स्पेशल पॉकेट समजलं जातं आणि भाजपचा वोटर हा जनरली सोसायट्यांमधला आणि त्या तत्सम भागातला असं म्हटलं जातं. तर हिंगणे खुर्दचा काही भाग जो आहे तो आणि सरिता नगरी, सरिता वैभव वगैरे असे मोठे मोठे गृहप्रकल्प असणारा जयदेव नगरचा एक भाग आहे. तो भाग हा आणि जनता वसाहत असं त्याचं कॉम्बिनेशन केलंय. त्याच्यामुळे तिथं इंटरेस्टिंग भाजप आणि राष्ट्रवादी असं एक फाईट तिथं पण होणार आहे. लोकसभा आणि विधानसभेचा विचार केला तर जनता वसाहतीमध्ये भारतीय जनता पार्टीला जास्त मतं पडली. ओके. आणि त्या ठिकाणी नगरसेवक मागच्या वेळेला निवडून आलेत ना सगळे. आम्ही जे रिसर्च करतो त्याच्यातनं इतकी वेगवेगळी कारणं मिळतात. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार, तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार. पण एक मुद्दा आहे की जो पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे. कोविडमध्ये सगळ्या पक्षाच्या अनेक लोकांनी काम केलं, जीवावर उदर होऊन काम केलं, पदर खर्च करून काम केलं. लोक कोविड आणि कोविडमध्ये झालेली मदत विसरलेले आहेत. विसरलेले आहेत. आमच्या चौघांचे उद्धव ठाकरे आठवण करून देतात कोविडमध्ये काम केलेलं लोक विसरलेली आहेत. सो व्हॉट किंवा तो मुद्दाही चर्चेत येत नाही. इतके मुद्दे मतदानासाठी लोकांच्या समोर वेगवेगळ्या तुमच्या सर्वेक्षणात येणारे मुद्दे काय आहेत? अनेक आहेत. त्याच्यावर आपण नेक्स्ट एपिसोड एक तासात एक फक्त लोकसंख्येच्या याला आपल्याला आळा घालायचा असेल किंवा नागरिक सुविधा जो लोड येतो पुणे महानगरपालिकेचं विभाजन करणं आवश्यक. हो ते आज बोलले सगळ्यांना ते कळतंय. कळलं नाही मला की ते का मधल्या काळात जाहीरपणे अजितदादा बऱ्याचदा बोलले ते लोकसंख्या ते आजही बोलले ते प्रेस कॉन्फरन्समध्ये. बहुतेक मुख्यमंत्री पण अनुकूल आहेत त्याला. मुख्यमंत्री अनुकूल आहेत माझ्या मते. हे झाल्यानंतर आणि पालिका 2 व्हायला पाहिजे, निश्चितपणे व्हायलाच पाहिजे. केसकर तुम्हा तिघा चौघांना मला सांगायला काही हरकत नाही कारण ते आता ऑन रेकॉर्ड पण बोलतील. मला आयुक्त भेटले होते मधल्या काळात. त्यांचं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण त्यांनी मला दाखवलं. तर ते असं म्हणाले की पुण्यामध्ये
खूप छोट्या छोट्या कारणामुळे निर्माण झालेले प्रश्न खूप अधिक आहेत. रस्त्यांचं पण त्यांनी सांगितलं, रस्ता बनलाय अर्धाच तुटलाय किंवा DP रोड पूर्णच झालेली नाही आहे. म्हणजे मला फार आश्चर्य वाटतं, DP रोड पूर्ण न होणं ही फारच. सो 1 तासाची ही चर्चा. हां, त्याच्यामध्ये सुद्धा प्रशासकीय निर्णय आता घेण्यासाठी योग्य अधिकारी आलेले आले नाहीत. आले आहेत आत्ताचे. पण आता मी CM मला नागपुरात भेटले, मी त्यांना म्हटलं की हे नवल किशोर राम आता एक म्हणजे रेकॉर्डवर यायचं घेऊन घेतोच आहे, आपण सगळं रेकॉर्डच सुरू आहे. एक TDR महानगरपालिकेला एक सही करून द्यायचं आहे कागद की ज्याची किंमत काही कोटी रुपये. त्या प्रक्रियेला महानगरपालिकेचे अधिकारी किमान वर्ष दीड वर्ष लावतात. ती जागा ताब्यात येणार कशी? मी त्यांना म्हणतो शेजारच्या महानगरपालिकेमध्ये जाऊ. आम्ही तिकडनं सगळं घेऊन आलो. पिंपरी चिंचवड 90 दिवसामध्ये TDR देते आणि इथं आपल्याकडे दीड वर्ष लागतो. मग ते आधी फुकट तुम्हाला मिळणार आहे ना जागा. ठीक आहे, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण आता मर्यादा नाही तशा अर्थाने. 1 तास आपण बोललो या विषयावरती, पण तुम्ही एका आयुक्तांचं मग संदर्भ विसरलात. शेवटच्या टप्प्यात त्यांनी 1,500 कोटी रुपयाचा TDR क्लिअर केला होता. नाही तो थांबवला ना, पण तो थांबवला सर. सो थांबूया आपण इथे. पुणेकर जागरूक आहेत. हां, तर अशी काही चर्चा, पुणेकर जागरूक आहेत. तर ही इतकी शांतपणे चर्चा. आणि मुंबईत तर मी आहेच, शेवटचे 8 दिवस मुंबईतलं पूर्ण वार्तांकन तुम्ही पाहणार आहात. पण ही अशीच मला चर्चा अपेक्षित होती, जी शांतपणे आणि तुम्हाला ह्या सगळ्या इन्साईटसह मिळेल. सो तुमची मतंही आम्हाला सांगा आणि यातले काही मुद्दे राहिले असतील तर ते जरूर कळवा. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. थँक्यू सर. थँक्यू so much. आभारी आहे. Thank you. खूप खूप आभारी आहे. सुहाली. Yes.